नमस्कार, कविता's टेलरिंगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपला टॉपिक राहणार आहे, आज आपण बघणार आहोत की ही जी शोल्डरची लाईन आहे ना ती पुढच्या साईडला काय येऊन जाते। हा गळा आहे ना आपण कितीही छोटा कट केला पुढचा तरी तो खाली काय येतो आणि पाठीमागच्या साईडनी ब्लाउज का वरती जातं, ते हे सगळे प्रॉब्लेम का होतात। हे तिन्ही प्रॉब्लेम एकाच वेळेस होत असतात बघा। कारण की ब्लाउज मागच्या साईडने उचकलं म्हणजे ते पुढे येणार, पुढे आलं म्हणजे शोल्डरची लाईन पण पुढे येणार आणि ते सगळं पुढे शोल्डरची लाईन पुढे आल्यामुळे हा गळा पण हे बघा इथून खाली येणार, म्हणजे गळा आपोआप तो मोठा दिसणार। आपण छोटा कट केलेला असतो पण तो घातल्यानंतर तो मोठा दिसतो, कारण शोल्डरची लाईन ही पुढे आलेली असते। तर हे सगळं आहे ना, हे बघा हे मोठ्या साईजमध्ये होत असतं। हेवी साईजमध्ये हा प्रॉब्लेम जास्त करून आपल्याला बघायला मिळतो। तर असं होऊ नये, हे सगळे प्रॉब्लेम येऊ नये म्हणून त्याच्यासाठी आपण ब्लाउजचं माप टाकताना कशी फिटिंग केली पाहिजे, माप कसं टाकलं पाहिजे, ते आज आपण हे सगळं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओमध्ये स्किप करू नका। छोटासा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा इथं मी उंची वगैरे टाकून घेतली। आता सगळ्यात पहिले काय करायचं आहे, जर तुम्ही अंगावर माप घेतलेलं असेल ना, जर उंची तुमची 14 आलेली असेल, 14 मध्ये आपण 1 इंच शिलाई मार्जिन टाकतो, म्हणजे जेवढी उंची आली असेल त्याच्यामध्ये 1 इंच आपण शिलाई मार्जिन टाकतो। पण इथं काय करायचं आहे, आपल्याला 2 इंचांनी एक्स्ट्रा घ्यायचं आहे, डायरेक्ट 1 इंच वाढवून टाकायची आहे उंची। ती का मी सांगते पुढे। त्यानंतर हा जो गळा तुम्ही टाकणार आहे ना, हे बघा इथं मी गळा 6चाच घेतलेला आहे, लईत लई 6.5, त्याच्यापेक्षा मोठा गळा घ्यायचाच नाही। किती हेवी साईज असू द्या, जास्त मोठा गळा आपल्याला घ्यायचाच नाही आहे। कस्टमरला आवडत असेल खाली झुकलेला गळा तर ठीक आहे, पण जास्त करून तो घ्यायचाच नाही। त्यानंतर शोल्डर आहे ना, शोल्डर दाबताना जेव्हा आपण शोल्डर दाबू ना त्यावेळेस आपण एवढं जर दाबत असेल ना तेवढं दाबायचं, शोल्डर थोडं आपल्याला जास्त दाबायचं आहे। त्यानंतर हे मुंड्याचं जे माप आहे ना ते प्रॉपर घ्यायचं आहे। आपण हा मुंडा टाकल्यानंतर जितका पण त्यांचा मुंडा असेल ना तो मोजून घ्यायचा आहे, हा मुंडा सुद्धा लूज पडता कामा नये। आता त्यानंतर पुढच्या साईडला जेव्हा आपण टक्स पॉईंट टाकू ना, तुम्ही 4 टक्स ब्लाउज शिवा, प्रिन्सेस कट ब्लाउज शिवा, कटोरी शिवा, जेव्हा तुम्ही हा टक्स पॉईंट टाकतात ना त्यावेळेस आहे ना, हा जर 11वर टक्स पॉईंट टाकत असाल ना तर तो 10.5वर टाका, 10.5वर टाकत असेल तर 10वर टाका, अर्धा इंचानी टक्स पॉईंट वरती टाका, अर्धा इंचानी टक्स पॉईंट हा वरती घ्यायचा आहे। जेणेकरून जिथं आपण टक्स पॉईंट टाकला आहे ना तर ते टक्स पॉईंट जर खाली आला ना तर ब्लाऊज आपोआप खाली येतं, कारण त्या ठिकाणी ब्लाऊज हे लूज पडतं। जेव्हा पण तुम्ही हेवी साईजचं ब्लाऊज शिवाल ना 40च्या पुढं, तर सहसा आपण खाली ना क्रॉस पट्टी लावूनच ब्लाऊज शिवायचा आहे। 4 टक्स असेल, कटोरी असेल, प्रिन्सेस कट असेल, 3 पीसमध्येच आपल्याला ते ब्लाऊज शिवायचे आहे, म्हणजे फिटिंग छान बसते। आणि जर कस्टमरला पट्टी लावूनच लागत असेल तर ही जी पट्टी आहे ना ती थोडी ब्रॉड घ्यायची आहे। आपण खाली फक्त छोटंसं 1-1.5 इंचाचं दुमडतो ना, तिथं 2-2.5 इंचाचं आपल्याला पट्टी लावायची आहे, म्हणजे जेणेकरून ही पट्टी थोडीशी जाड होईल आणि इथं मोठासा असा गॅप पडेल आणि ब्लाऊज आहे तिथं व्यवस्थित फिटिंगमध्ये बसेल। त्यानंतर जेव्हा आपण पुढच्या गळ्याची हुक आईची पट्टी लावतो ना त्यावेळेस सुद्धा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे, इथं जास्त एक्स्ट्रा कपडा सुटता कामा नये, म्हणजे या असं नको यायला, या अशी पट्टी नको यायला, म्हणजे इथं जास्त एक्स्ट्राचा कपडा नको आहे। तो एक्स्ट्राचा असेल ना तर त्याला सरळ करून घ्यायचा आहे, नाहीतर त्याच्यानेही इथे लूज पडतो गळा आणि ब्लाऊज गळा पुढे पुढे येतो। तर ह्या काही टिप्स होतात। आता उंची का आपल्याला जास्त घ्यायची, जर उंची तुम्ही जास्त घेतली ना तर इथं आपल्याला शोल्डरमध्ये थोडंसं जास्त दाबता येतं आणि शोल्डरमध्ये थोडंसं जास्त दाबलं ना तर ब्लाऊज तिथं फिटिंगमध्ये बसतं। त्यानंतर आहे ना, जर कटोरीचं ब्लाऊज शिवत असेल आणि कटोरीच्या ब्लाऊजमध्ये जर हा प्रॉब्लेम येत असेल तर कटोरी 1.5 इंचाने आपल्याला कमी घ्यायची आहे। जर 6ची कटोरी असेल ना तर 5.5 घ्यायची आहे, 7ची कटोरी असेल तर 5.5च घ्यायची आहे। थोडीशी आपल्याला कमी करून घ्यायची आहे कटोरी, म्हणजे जेणेकरून ती फिटिंगमध्ये बसेल, लूज पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे। जर प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवत असेल आणि तुम्ही हा टक्स टाकत असेल ना तर खूप हेवी साईज आहे आणि मग हा टक्स आपण खूप मोठा टाकूया म्हणजे व्यवस्थित बसेल असं काही नाही आहे। जे साईजनुसार जो टक्स इथे टाकला जातो ना तेवढाच आपल्याला इथे टक्स टाकायचा आहे। जर प्रमाणापेक्षा तुम्ही जास्त मोठा घेतला ना तर त्याच्यातही तो प्रॉब्लेम येतो, चेस्ट साईजमध्ये ब्लाऊज लूज पडतं आणि शोल्डर पुढे येतं। त्यानंतर जेव्हा तुम्ही कमरपट्टी लावतात ना त्यावेळेस आहे ना, हे बघा जिथं आपण टक्स मारतो ना तिथून या प्रकारे
तिरकस आपल्याला थोडंसं कट करून घ्यायचं आहे. पुढची आणि मागची साईज ही फिटिंगची बरोबर आहे का नाही लाईन बघून मग आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. जेव्हा जास्त हेवी साईजचं ब्लाऊज असतं ना त्यावेळेस अपर चेस्ट कमी आणि फुल बस थोडंसं जास्त असतं आणि कमर खूप कमी असतं. त्यामुळे आपण जो हा टक्स टाकतो ना पाठीला तो अर्ध्या इंचावर न घेता तो आपल्याला 1 इंचावर घ्यायचा आहे. तो आपल्याला 1 इंचावर टाकायचा आहे म्हणजे जेणेकरून इथं फिटिंग बसतं आणि ही जी शिलाई आहे ना ती पण आपली तिरपी होत नाही, ती शिलाई पण आपली सरळ येते आणि ब्लाऊज हे व्यवस्थित फिटिंगमध्ये बसतं. मागच्या साईडनी ब्लाऊज उचकत नाही. जर हा टक्स कमी मारला गेला ना तर त्याच्याने पण आपलं ब्लाऊज मागच्या साईडनी उचकतं. तर ह्याच काही बेसिक गोष्टी होत्या त्या लक्षात ठेवायला पाहिजे. बाकीच्या काही गोष्टी तर कस्टमरच्या बॉडीवरच अवलंबून असतात. कोणाला लूज ब्लाऊज जर लागत असेल ना घालायला तर 100% त्यांचं शोल्डर जर ते लूज ब्लाऊज घालत असेल तर शोल्डर हे खाली येणारच आहे. कारण जोपर्यंत फिटिंगमध्ये ब्लाऊज नाही बनणार तर हा प्रॉब्लेम नाही येणार. फिटिंगमध्ये ब्लाऊज बनलं तरच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. अन्यथा लूज ब्लाऊज घातलं तर हे शोल्डर पुढे येणार, गळा पुढे येणारच. तर ह्या काही बेसिक गोष्टी होत्या. जसं उंचीमध्ये आपल्याला नॉर्मल ब्लाऊज आपण जेव्हा ब्लाऊजची कटिंग उंची टाकतो त्याच्यापेक्षा आपल्याला 1 इंच डायरेक्ट एक्स्ट्रा वाढवून घ्यायचा आहे मार्जिन सोडून. त्यानंतर गळासुद्धा आपल्याला छोटा घ्यायचा आहे. शोल्डर आपल्याला थोडं जास्त दाबायचं आहे जेणेकरून ब्लाऊज हे वरती जाईल आणि फिटिंगमध्ये बसेल. तर ह्या काही बेसिक गोष्टी होत्या त्या लक्षात ठेवल्या. हेवी साईजचं ब्लाऊजसुद्धा खूप सुंदर असं फिटिंगमध्ये बसतं. हे प्रॉब्लेम तुमचे 90% कमी होऊ शकतात. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये जर काही डाऊट असेल, व्हिडिओ तुम्हाला आवडला किंवा काही डाऊट जरी असले ना तरी प्लीज कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.